नमस्कार मंडळी, मी प्रशांत आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मंडळी, सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे उद्योग, वेगवेगळे स्टार्टअप आणि नवीन नवीन इमारती बांधताना आपण पाहिलेले आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होतो, जे की आपलं अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर महत्त्वाच्या बेसिक गरजा आहेतच, परंतु त्याचबरोबर मानवाला लागणारी वीज, जसे की प्रत्येक गोष्ट आता ही विजेवर अवलंबून आहे। बऱ्याच ईव्ही व्हेकल आलेले आहेत, त्याला सुद्धा आता वीज लागणार आहे आणि याच उद्देशाने वेगवेगळ्या बिल्डिंग असतील किंवा उद्योग असतील, त्यामध्ये विजेचं एक मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे। येणाऱ्या काळामध्ये विजेशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही असं तरी आज मला वाटतंय। मंडळी, हे जे वाढतं राज्याचं औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, याच अनुषंगाने भारताची COP26 अशी ग्लासगो येथे एक परिषद झाली होती आणि या परिषदेमध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट हे भारताने तिथं ठेवलं आहे। ते किती उद्दिष्ट होतं तर ते 500 गिगावॅट हे उद्दिष्ट भारताने त्या परिषदेमध्ये ठेवलं होतं। त्याच अनुषंगाने अनुमानिक कार्बन उत्सर्जन जे असतं ते 1 अब्ज टनांनी कमी करणे, कार्बनाची तीव्रता जी आहे ती 2005 च्या आर्थिक पातळीपेक्षा 45% कमी करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट होतं आणि सन 2030 पर्यंत 50% इतकी अपारंपरिक ऊर्जा या स्त्रोतांपासून निर्माण करणं हे सुद्धा एक भारत सरकारने त्या परिषदेमध्ये हे उद्दिष्ट ठेवलं। त्याच अनुषंगाने जर भारतामध्ये जर पाहिलं तर दारिद्र्य रेषे किंवा मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक व्यक्ती घर असतील किंवा कमर्शियल यूजसाठी आपण विजेचा वापर करतो। काही दारिद्र्य रेषेखाली किंवा मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले व्यक्ती, त्यांना मासिक जे बिल असतं ते भरणं सुद्धा परवडणारं नसतं आणि त्याच अनुषंगाने मासिक बिल वेळेवर न भरता येणं हे जिकरीचं जात असल्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आणि जे विजेच्या वापराचे बिल 0पर्यंत कमी करणे, अशा याच उद्दिष्टातून याच परिषदेमधून सामान्य नागरिकांसाठी म्हणजे घरगुती वीज ग्राहकांना विजेचा जो स्वयंपूर्ण स्वतः स्टँड होण्यासाठी एक मोठी योजना आली, जी की भारत सरकारद्वारे आता राबवली जाणार आहे, जी प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजना मंजूर करण्यात आलेली आहे, जी 29 नोव्हेंबर 2024 रोजी ही योजना मंजूर झालेली आहे। दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी घरांना हे रूफटॉप योजना, सोलार रूफटॉप योजना म्हणतो, ती यंत्रणा आता तिथे बसवण्यात येणार आहे आणि हे उद्दिष्ट आता हे पुढे कसं न्यायचं हे भारत सरकारमध्ये जी योजना ही ठरलेली आहे, त्या योजनेच्या माध्यमातूनच आता आपल्याला पुढे ह्या माहिती कळणार आहे। मंडळी, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा याच धर्तीवर 8,75,000 एवढ्या घरांना हे सोलार रूफटॉप योजना आता बसवण्यात येणार असल्याचं आता महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा जाहीर केलेलं आहे। म्हणजे भारत सरकारचा जो काहीतरी भाग असेल 8,75,000 एवढा भाग आता महाराष्ट्राच्या घरांच्या मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या घरांवरती रूफटॉप योजना आता बसवण्यात येणार आहे। तर मंडळी, ही योजना कशी आहे, या योजनेबद्दल लोकांना याचे काय फायदे आहेत, या योजनेमधून लोकांना येणाऱ्या काळामध्ये कसा वीज प्रवाह मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मंडळी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक म्हणजेच वीज वापरतात, त्यांना सौर ऊर्जाचं जे पॅनल आहे ते त्यांच्या घरावर बसवणे आणि त्यामधूनच जी वीज निर्माण होईल ती
शून्य मोफत एकही पैसा न घेता त्या ग्राहकाला देणे आणि जी उरलेली वीज असेल ती वीज आता ती विकली जाणार, म्हणजे महावितरण जी एजन्सी नेमलेली आहे सरकारने ती वीज विकत घेणार. म्हणजेच तुम्हाला जी तुमच्याकडे वीज तुम्हाला वापरात येणार आहे ती शून्य पैशात मिळणार आणि जी उरलेली वीज आहे ते महावितरण आपल्याकडून विकत घेणार. म्हणजेच एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुद्धा आता निर्माण होणार आहे. आणि याच योजनेची अंमलबजावणी आता महाराष्ट्र शासन करताना पाहते. घरगुती वीज ग्राहकांना याच्यामधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे स्वतःचा पैसा कोणताही खर्च न करता जे अनुदान राज्य शासन आणि केंद्र शासन काही प्रमाणात हे सर्व ग्राहकांना देणार आहे. आणि हे सोलार पॅनल आपल्या घरावरती जो त्यांचा क्रायटेरिया असेल त्यानुसार बसून देणार आहे. तर मंडळी, या योजनेचं नाव आता महाराष्ट्रामध्ये स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप म्हणजे स्मार्ट सोलार योजना असं राबवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ठेवलेला आहे. याचा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे. आणि या योजनेमध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. तर मंडळी, याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. मंडळी, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महाराष्ट्रातील तब्बल 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसे ज्यांना वीज वापर हा 100 युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना याचा आता लाभ मिळणार आहे. म्हणजेच सन 2025-26 या वर्षाखाली 323 कोटी रुपये आणि सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 325 कोटी म्हणजेच एकूण महाराष्ट्र शासनाने ही रक्कम आता या योजनेसाठी आता मंजूर केलेली आहे. मंडळी, या योजनेचं जर उद्दिष्ट पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत परिपूर्ण करणे, दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे वीज ग्राहक आहेत त्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुद्धा निर्माण करणे आणि छतावरील जी सौर ऊर्जा राहणार आहे तिच्या निर्मिती क्षमतेत सुद्धा वाढ करणे, स्थानिक रोजगाराच्या यामधून संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. म्हणजेच अनेक युवकांना हे रूफ सोलार पॅनल जेव्हा तिथे इस्टॅब्लिश करणार आहोत आपल्या घरावरती त्यावेळेस अनेक तुमच्याच आसपासच्या घराच्या जे तुमचे असतील त्यांना युवकांना यामधून रोजगारची संधी सुद्धा आपल्या गावामध्येच आपल्या शहरामध्येच मिळणार आहे. मंडळी, दारिद्र्य रेषेखालील 1,54,622 घरगुती वीज ग्राहक आणि 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेले सुमारे 3,45,375 जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहक असतील त्यांना आता ही वीज प्रणाली म्हणजे सौर ऊर्जेचे जे पॅनल आहेत म्हणजेच ही योजना रूफटॉप योजना आता त्यांच्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मंडळी, जर सौर पॅनलचा जर विचार केला तर तब्बल 1 किलोवॅट या प्रमाणामध्ये आपल्या घराच्या छतावरती हे सौर पॅनल लावण्यात येणार आहेत आणि त्याची जर सध्या मार्केटमध्ये जर प्राइस बघितली तर एक 50,000 एवढी एक अप्रॉक्सिमेट प्राइस होते. आणि ही प्राइस आता कशी त्याच्यामध्ये डिवाइड केली जाणार, डिस्ट्रीब्यूट केली जाणार हे आपण बघूया. मंडळी, जर केंद्र सरकार काही हिस्सा देत असेल, राज्य सरकार काही हिस्सा देत असेल तर ग्राहकाचा स्वतः त्या वीज ग्राहकाचा सुद्धा काहीतरी हिस्सा असेल अशी सुद्धा तरतूद त्यामध्ये त्या GR मध्ये केलेली आहे. मंडळी, जर दारिद्र्य रेषेखालील जर ग्राहक असेल
त्या ग्राहकासाठी त्या केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो 30,000 रुपये राहणार आहे. राज्य शासनाचा हिस्सा जो आहे तो 17,500 म्हणजेच 35% राज्य शासन रक्कम देणार आहे आणि जे उरलेले 2,500 रुपये आहेत ते आता ग्राहकांना द्यावं लागणार आहेत. आणि दुसरा जो गट आहे जो 100 युनिटपेक्षा कमी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यामध्ये काही डिवायडेशन केलेलं आहे. एक सर्वसामान्य गट, एक अनुसूचित जाती म्हणजेच SC कास्ट आणि एक अनुसूचित जमाती जे ST कास्ट या प्रवर्गासाठी वेगवेगळा हिस्सा देण्यात येणार आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 30,000 रुपये केंद्र शासन देणार आहे. त्यानंतर राज्य शासन 20% म्हणजेच 10,000 रुपये या सर्वसाधारण गटासाठी देणार आहे आणि ग्राहकाला 10,000 रुपये तेथे आपले स्वतः भरावे लागणार आहेत. मंडळी, त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे SC कास्टसाठी जो केंद्र शासन आहे तो 30,000 रुपये देणार. त्यानंतर राज्य शासन हे 30% म्हणजेच 15,000 रुपये देणार आहे आणि अनुसूचित जातीचा जो 20 ग्राहक असेल त्याला स्वतः 5,000 रुपये तिथे भरावे लागणार आहेत. मंडळी, त्यानंतर अनुसूचित जमातीचा जर विचार केला तर त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना 30,000 रुपये केंद्र शासनाचा हिस्सा, 30% हा राज्य शासनाचा म्हणजेच 15,000 रुपये आणि जे ग्राहक स्वतः अनुसूचित जमातीचा असेल त्याला 5,000 रुपये एवढी रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. मंडळी, ही सर्व योजना करताना महाराष्ट्र शासनावरती या योजनेचा 655 कोटी एवढा आर्थिक भार राबवण्यात आलेला आहे. म्हणजेच यामधून उत्पन्न सुद्धा निर्माण होणार आहे हे आपल्याला विसरायला कामा नये. आणि ह्या नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. म्हणजेच यामधून एक नवीन उत्पन्नाचा स्रोत सुद्धा निर्माण होणार आहे. आणि या सर्व या योजनेची जी अंमलबजावणी ही महावितरण कंपनीकडून केली जाणार आहे. पूर्ण त्यांच्याकडून या अर्ज असेल किंवा जी प्रक्रिया असेल किंवा सोलार पॅनल आपल्या घरावरती बसवून देणे असेल हे सर्व प्रक्रिया महावितरण कंपनी करणार आहे. मी आधी अनेक वेळा सांगितलं की दारिद्र्य रेषेखाली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 20 ग्राहक आहेत त्यांना ही योजनाचा लाभ घेता येणार आहे. पण त्यासाठी काही निवडीच्या निकष सुद्धा आहेत, म्हणजे अटी पण आहेत. त्या अटीची पूर्तता केल्याच्या नंतरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक हा वैध वीज कनेक्शन असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे इलेक्ट्रिसिटीचं जे कनेक्शन असतं ते असणं गरजेचं आहे. दुसरं सांगायचं झालं तर त्याने इतर कोणत्याही अनुदानाचा, इतर योजनेच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच इतर कोणती योजना असेल आणि त्याने आधी अनुदान घेतलेलं असेल तर या योजनेमध्ये त्याला लाभ मिळणार नाही किंवा अनुदान सुद्धा मिळणार नाही. आणि त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तो इच्छुक असेल तर एक राष्ट्रीय पोर्टल आहे इंडियन गव्हर्नमेंटचं, त्याच्यावरती नोंदणी करावी लागणार आहे. आणि वीज ग्राहक सगळ्यात महत्त्वाचं थकबाकी मुक्त असला पाहिजे, त्याच्याकडे कोणती थकबाकी असू नये. सगळ्यात महत्त्वाचं जर अजून सांगायचं झालं तर वर्ष 2025 म्हणजे ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जर वीज बिल जास्त नसेल, 100 युनिटपेक्षा जर जास्त नसेल म्हणजेच पकडून चला तब्बल 1 वर्ष, मागच्या 1 वर्षामध्ये जर तुमचं वीज बिल 100 युनिटपेक्षा जास्त नसेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 100 युनिट हे बिल आलेलं असावं असा याचा उद्देश आहे. त्यानंतर सिंगल फेज जे ग्राहक असतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. दारिद्र्य रेषेच्या सर्वप्रथम दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक असतील त्यांना प्राधान्याने यामध्ये संधी देण्यात येईल. आणि दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला नाही तर त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे ग्राहक आहेत त्यांना याचा लाभ देण्यात येईल. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची जी संख्या आहे ती जसं सांगितलं की 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा हा 0 ते 100 या युनिट मधील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत
त्यांना ते मिळणारच आहे. आणि ह्या सर्व प्रकरण हे महावितरण कंपनीचे जे अध्यक्ष आहेत आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्याकडे या सर्वांचा अधिकार आहे. म्हणजेच तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील पूर्ण संख्या भरली नसेल आणि तिथे आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील जे दुर्बल असतील त्यांना जर लाभ द्यायचा असेल तर हे सर्व अधिकार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे असणार आहे. आणि ही योजना जी तब्बल मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. आणि या योजनेसाठी जे पुरवठादार आहेत म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत ज्यांना पण त्यांना 1 किलोवॅट एवढ्या क्षमतेचं जे छतावरची सौर जे प्रणाली असणार आहे ती बसवण्यात येणार आहे त्यांच्याकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर तुमचा सौर ऊर्जेचं जे पॅनल बसवणार आहे त्याच्याकडे एक ॲग्रीमेंट होणार, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते ॲग्रीमेंट होणार महावितरणकडून. आणि त्याची जी देखभाल आणि दुरुस्ती असेल ती तब्बल 5 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा तिथे चालणार आहे. मंडळी म्हणजेच हे एकदम सेक्युअर आहे. तुम्हाला एकदम कमी प्रमाणात तुमचा 5 ते 10% हिस्सा राहणार. आणि हे मिळाल्याच्या नंतर तुम्हाला अतिरिक्त या योजनेमधून जी वीज तयार होईल त्याचे सुद्धा पैसे एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. आणि 5 वर्ष जो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आपण म्हणतो देखभाल आणि दुरुस्ती कालावधी 5 वर्षाचा आहे विथ स्टॅम्प ड्युटीवर त्याचं ॲग्रीमेंट होणार आहे. म्हणजे ही योजना दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे नागरिक आहेत वीज ग्राहक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. मंडळी यामधूनच असं दिसतं की जे भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाचं जे अपारंपरिक ऊर्जेकडे जाण्याचं जे उद्दिष्ट आहे ते 2027 पर्यंत पूर्ण होईल. आणि यामधूनच नवीन नवीन उद्योग, नवीन व्यवसाय, नवीन रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होतील असं मला वाटतं. मंडळी असेच वेगवेगळ्या योजनेवरील असेल किंवा चालू घडामोडी असेल किंवा विविध क्षेत्रातले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.